ओके, तर मग आपण लास्ट टाइम चौथ्या अध्यायामध्ये श्लोक नंबर आय थिंक 7 पर्यंत डिस्कस केलं होतं, राईट? चौथ्या अध्यायाचं शीर्षक आहे ज्ञान कर्म संन्यास योग. आणि या अध्यायाचं सुरुवात करताना भगवंत सांगतात की अर्जुन, मी हे जे ज्ञान आहे ते कुणाला दिलं अगोदर? सूर्यदेवाला, राईट? विवस्वान. आणि त्यानंतर मग परंपरेमध्ये हे ज्ञान मी तुला देत आहे. आणि हे ज्ञान तुला देण्यामागे कारण काय आहे? कारण श्लोक नंबर 3 मध्ये भगवंत म्हणतात, भक्तोसी मे सखा चेती रहस्यम हे तति उत्तमम. त्यानंतर मग अर्जुन प्रश्न विचारतो की ऍक्च्युली ऑलरेडी तुम्ही हे ज्ञान सूर्यदेवाला दिलेलं आहे आणि सूर्यदेव तुमच्यापेक्षा वयाने मोठा आहे, तर हे असं कसं? आणि मला कसं ते आठवत नाही. मग तेव्हा भगवंत सांगतात चौथ्या श्लोकामध्ये, अपरम भवतो जन्म परजन्म विवस्वत, की तू हे ऍक्च्युली विसरून गेलास पण मी विसरलो नाहीये, राईट? आणि 5व्या श्लोकात भगवंत सांगतात नंतर मग, बहुनी में व्यतीतानि जन्मानि च तव अर्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेद परंतप, कि हमने ऐसे अनेक अनेक जन्म बिताए हैं साथ में, लेकिन आपको याद नहीं है, लेकिन मुझे याद है, क्योंकि मैं क्या हूं? भगवान हूं और आप जीव हैं. त्यानंतर मग 6व्या आणि 7व्या श्लोकामध्ये, 6व्या श्लोकात भगवंताने सांगितलं की मी कशा प्रकारे माझं ऍक्च्युली, कारण भगवंताने सुरुवात कुठे केली होती सांगायला की माझं शरीर जे आहे ते काय आहे? दिव्य आहे. मी विसरत नाही, तू विसरतोस. मग दिव्य कसं आहे? मग 6व्या श्लोकात भगवंताने सांगितलं, अजोपि सन अव्यय आत्मा भूतान ईश्वरोपि सन. जस्ट लाईक तुमचं शरीर आहे ते काय आहे? नाशवान आहे. माझं शरीर नाशवान नाहीये. ते कशाने प्रकट होतं? प्रकृतीम समाधिष्ठाय संभवामी आत्ममायाय. माझ्या अंतरंग शक्तीच्या माध्यमातून मी त्याला प्रकट करतो. आणि त्यानंतर 7व्या श्लोकात भगवान सांगतात, अच्छा अभी आप प्रकट होते तो क्यों प्रकट होते हैं? मग त्याची कारण 7व्या श्लोकात दिलेली आहेत, भगवंतांची प्रकट होण्याची कारण. पहिलं कारण दिलेलं आहे 7th मध्ये, यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अद्भुतानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जब जब इस संसार में धर्म की ग्लानि होती है, धर्म नष्ट होता है, तो उस धर्म को स्थापित करने हेतु मैं इस संसार में क्या करता हूं? अवतरण लेता हूं, राईट? आणि मग आपण सृजामी अहम या शब्दाचा अर्थ बघितला होता की सृजामी अहम या शब्दाचा अर्थ निर्मिती किंवा निर्माण या याच्यात घेता येत नाही. याचा अर्थ कशामध्ये घेता येतो? सॉरी, आता येतोय? हरिबोल येतोय ना आता? हा, कॉल आला होता. मी दिसत नाहीये. हा, एक मिनिट. आता दिसतोय मी सगळ्यांना? हरी बोल. नाही दिसत आहे, आवाज पण नाही येते. नावाचं आहे ना, तिथे प्रभूजी आहे. विशालजी नावाचं जे आहे ना, तिथे नाही आहे प्रभूजी. आवाज येत नाही. एक मिनिट होल्ड करा. आता सगळ्यांना आवाज येतोय? ते काय झालं ना, कॉल येतो ना, मोबाईल वरती लावलाय मी झूम आणि त्याच्यावर लॅपटॉप वरती घेतलाय. ते कॉल आला की तो डिस्कनेक्ट होतो. आता नेट ऑफ केला मी तर परत इथे चालणार नाही मग. ओके, एनिवेज आता क्लिअर आहे सगळ्यांना? ओके, सगळ्यांना दिसतोय मी? नसत दिसेल तर TGD म्हणून तिथनं तुम्ही बघा. ओके, हा, आपण काय डिस्कस करत होतो? ओके, कुठे गेला?
श्लोक नंबर 7. ओके, इथे आपण डिस्कस करत होतो की सृजामी या शब्दाचा अर्थ निर्मिती किंवा निर्माण या बाबतीमध्ये घेतला जाऊ शकत नाही. कारण भगवंत निर्माण होत नाहीत. आपण लास्ट टाइम बघितलं होतं की भगवंत हे काय आहेत, दिव्य आहेत. आध्यात्मिक जगामधनं ते या भौतिक जगामध्ये अवतरित होतात आणि म्हणून त्यांच्या बाबतीमध्ये हा शब्द कधी सृजिती शब्द हा निर्मितीपेक्षा प्रकट होतात म्हणून घेता येईल. राईट. आणि मग अशा प्रकारे आपण याला ह्या इथपर्यंत कन्क्लूड केलं होतं. मला त्यानंतर आपण जर तात्पर्य बघितलं तर तुम्हाला तात्पर्यामध्ये दिसेल, प्रॉपर तात्पर्यामध्ये लिहितात 3-4 लाईनीमध्ये, भगवंत ठराविक कालांतराने अवतरित होत असतात. सगळ्यांना आवाज येतोय माझा? आवाज येतोय का? ओके. जर बंद झाला आवाज मध्ये तर मला इशारा करा. या प्रभुपाद लिहितात, भगवंत ठराविक कालांतराने अवतरित होत असतात. त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 7व्या मनुच्या 28व्या चतुर्युगाच्या द्वापर युगाच्या शेवटी अवतीर्ण झाले. पण तरीही अशा नियमांचे पालन करण्यास ते बाध्य नाहीत, कारण ते आपल्या इच्छेनुसार कोणते कार्य करण्यास स्वतंत्र आहेत. म्हणून जेव्हा अधर्माचे वर्चस्व होते आणि वास्तविक धर्माचा लोप होतो, तेव्हा भगवंत स्वतःच्या इच्छेनुसार अवतरित होतात. राईट. मग आता तुम्हाला बऱ्याचदा दिसेल शास्त्रामध्ये की बऱ्याच ठिकाणी असे काही शब्द वापरलेले असतात की ज्या शब्दांचा मेळ घेऊन तथाकथित जे नास्तिक लोक आहेत किंवा जे मायावादी आहेत, हे लोक मिसइंटरप्रेट करायचा प्रयत्न करतात भगवद्गीतेला. जसं आता ह्या श्लोकामध्ये सृजामी हा शब्द दिलेला आहे आणि मागच्या श्लोकामध्ये प्रकृतीम स्वाम अधिष्ठाय संभवामी आत्ममाया हा एक शब्द दिलेला आहे. मग बऱ्याचदा तुम्हाला दिसेल की गीतेमध्ये सुद्धा असे काही शब्द आहेत ज्याचा लोक मिसइंटरप्रेट करू शकतात आणि ऍक्च्युली मिसइंटरप्रेट करण्याकरता लॉजिकल बेसिस पण आहे त्या शब्दांना. आता सृजामी तुम्ही बघितला तर वास्तविक संस्कृतमध्ये सृजामी शब्दाचा अर्थ निर्मितीच होतो. राईट. आणि म्हणून बघा, भगवद्गीतेला समजण्याकरता जसं भगवंतांनी अगोदर सांगितलेलं आहे की भगवद्गीता हे एक भगवंताचं शास्त्र आहे. याला म्हणून डिवोटी लागतं समजण्याकरता. नॉन डिवोटी लोक याला समजू शकत नाहीत, कारण नॉन डिवोटी त्याचा अर्थ ऍक्च्युली कधी समजू शकणार नाहीत. जो डिवोटी आहे त्याला समजेल की सृजामी शब्दाचा अर्थ इथे काय होऊ शकतो. म्हणून तुम्ही बघा, जे कठोपनिषद मध्ये श्लोक आहे, नित्यो नित्यानाम चेतनस चेतनानाम. माईक म्यूट करा बरं सगळ्यांनी. हरी बोल. त्यांना कसं म्यूट करायचं, इथे कुठे ऑप्शन आहे? हरी बोल. मी बोलत नाहीये, थांबा जरा. यांचं माईक म्यूट करायला गेलो होतो, यांचं माईक म्यूटच होत नाही. ते कुठे ऑप्शन आहे? मी जास्त मोबाईलवरती वापरत नाही ऍक्च्युली. अच्छा, म्यूट ऑल नसतं का? एक मिनिट थांबा. पीसी मध्ये आहे, मला इथे फार लांब आहे इथनं ते. ओके. हरी बोल. सुशीला बाबा मोरे. हरी बोल. प्रभूजी माईक म्यूट ठेवा प्लीज, आवाज येत नाहीये. ओके, आता येतोय आवाज? ओके, सॉरी. आज थोडीशी तपस्या आहे, कारण माझं मेन सिस्टम नाहीये, ते दुसरे सगळे ऍडजस्ट करून लावलेलं आहे मी. ओके, तुम्ही सगळ्यांनी शक्यतोवर आपले माईक म्यूट करून ठेवायचा प्रयत्न करा. ठीक आहे. अदरवाईज काय, एरवी माझ्याकडे माऊस माझ्या हातामध्ये असतो, माझ्या मेन डेस्कटॉपचा, फटाफट मी म्यूट करत असतो, पण इथे आज सगळं सिस्टम मागे पुढे आहे. एनिवेज, मग कठोपनिषदमध्ये हा श्लोक आहे की भगवंत प्रत्येकाचं पालन करतात या जगामध्ये. जसं या जगात लोकांना अन्न वस्त्र निवारा पाहिजे, तर भगवंत अन्न वस्त्र निवारा
चा पुरवठा करून सगळ्यांची काळजी घेतात. त्याच प्रकारे या जगामध्ये नास्तिक लोक सुद्धा आहेत, भगवंत त्यांची पण काळजी घेतात. याचा अर्थ असा की सगळे जीवात्मे हे कोण आहेत, भगवंतांचेच अंश आहेत, राईट. म्हणून या जगामध्ये सगळ्यांचं जे पालन पोषण आहे तो करणारा एक भगवंत जो आहे, या सगळ्यांचं पालन पोषण भगवंत फक्त भौतिक स्तरावरती करत नाही, इन द सेन्स की नॉट इन टर्म्स ऑफ जस्ट फूड, क्लोथिंग अँड शेल्टर, पण मानसिक स्तरावर आणि इंटेलेक्च्युअल स्तरावर सुद्धा भगवंत सगळ्यांची ऍक्च्युअली मेंटेनन्स करतात. मग आता ज्याला भगवंतांवरती विश्वास ठेवायचा नाहीये त्याच्याकरता भगवंत भरपूर कारण देतात की कसं भगवंत नाहीयेत, आणि त्याला भगवंत कन्व्हिन्स पण करतात, यस मी कसं नाहीये. जसं फॉर एक्झाम्पल कधी कधी काही लोक म्हणतात की समंदर में पाणी क्यों गिरता है, वर्षा होतीये, पाऊस पडतो ना पावसाळ्यामध्ये, तेव्हा समुद्रावरती पाणी पडतं. मग लोक म्हणतात समुद्रावरती कशाला पाणी पडतंय, काय गरज समुद्रावरती पाणी पडायची. जमिनीवरती पाणी पडणं ठीक आहे, कारण तिथे काही आपण शेती वगैरे करू शकतो, पिकं लावू शकतो, पण समुद्रावरती पाणी पडण्याचा अर्थ काय आहे, यु नो. मग त्याला तर्क देताना भक्त म्हणतात की समुद्रावरती पाणी या कारणाकरता पडतं जेणेकरून जे नास्तिक लोक आहेत त्यांचा विश्वास आणखीन अतूट व्हायला पाहिजे की देवच नाहीये. जर देव असता तर देवाने समुद्रावर पाणी कशाला पडलं असतं, पाणी कुठे पडलं असतं, जमिनीवरती पडलं असतं. पण समुद्रावरती भगवंत पाणी पडतात आणि नास्तिक लोकांना संधी देतात हे विचार करायची की हा खरंच देव आहे किंवा देव आहे पण त्याला समजत नाही काय, राईट. पण या लोकांना एवढं कळत नाही की भले पाऊस समुद्रावरती पडला किंवा जमिनीवरती पडला, पाऊस आपल्या प्रयत्नाने पडत नाही. पावसाला पडण्याकरता दैवी शक्तीच लागते, भगवंतांच्या इच्छेशिवाय आणि त्यांच्या शक्तीशिवाय पाऊस पडू शकत नाही. मग हे या लोकांना कधी समजणार नाही, समजत पण नाही. आणि ह्या लोकांची बुद्धी एवढी स्थूल असते की याच्या पलीकडे कधी जातच नाही. आणि दॅट्स वाय यु नो हा जो श्लोक आहे कठोपनिषदमध्ये दिलेला, नित्यो नित्यनाम चेतनस चेतननाम, की एक भगवंत अनेक अनेक जे नित्य आहेत, आपण सगळे नित्य आहोत, भगवंत पण नित्य आहेत, आपण सुद्धा नित्य आहोत. भगवंत हे परम नित्य आहेत आणि आपण यु नो बेसिकली भगवंत परब्रह्म आहेत, आपण ब्रह्म आहोत, इंडिव्हिज्युअल सोल्स आहोत, सिंगल मायन्यूट. तर आपल्या सगळ्यांचं पोषण आणि रक्षण करणं हे भगवंतांच्या यु नो ड्युटीमध्ये आहे. ड्युटी म्हणजे एक तऱ्हेने त्यांची जबाबदारी आहे. जबाबदारी इन द सेन्स की यु नो आपण त्यांचे अंश होतो, भगवंत आपली ती काळजी घेतात आणि काळजी प्रत्येक स्तरावरती घेतात, इंटेलेक्च्युअल स्तरावरती, फिजिकल स्तरावरती, मेंटल स्तरावरती. ज्याला भगवंत विश्वास करायचा आहे त्याला विश्वास बसेल, भगवंत त्याला दाखवतो इथे कसं मी माझ्यावरती विश्वास ठेवू शकतोस. आणि ज्याला भगवंतावरती विश्वास ठेवायचा नाहीये त्याच्याकरता मग तशी कारणं देतात. अँड दॅट्स वाय हे अशा प्रकारचे शब्द तुम्हाला शास्त्रामध्ये दिसतील, सृजामी किंवा काही ठिकाणी संभवामी आत्ममाया. अरे बोल, आवाज येत नाही आता? नो, येतोय आवाज? अच्छा, मध्ये बंद झाला होता का? एक कोण आहे तो एकसारखा कॉल करतोय, आतापर्यंत 20 कॉल केले असतील. त्याला पण भगवंतांनी शक्ती दिली कॉल करायची. कुठे ते स्पॅम नंबर आहे टेलिमार्केटिंग वाला, तो कॉल आला की बंद होऊन जातो. एनिवेज नंतर त्याला कॉल क्लास झाल्यावरती घेतो फोनवरती. एनिवेज, तर अशा प्रकारे हे शब्द शास्त्रामध्ये दिलेले आहेत. आता कधी कधी तुम्हाला दिसेल की लोक म्हणतात की जगामध्ये डिसऑर्डर आहे. डिसऑर्डर म्हणजे यु नो बऱ्याच गोष्टी या विस्कळीत जगामध्ये दिसतात तुम्हाला. आता तुम्ही जर गेलात यु नो वाळवंटी प्रदेशामध्ये किंवा तुम्ही जर अशा ठिकाणी गेलात जिथे डेझर्ट आहे, यु नो जिथे कधी मनुष्य वस्ती थांबू शकत नाही, राहू शकत नाही, किंवा अंटार्क्टिकाला गेलात जिथे भरपूर बर्फ आहे किंवा थंड आहे, जिथे मनुष्य वसाहत थांबू शकत नाही, राहू शकत नाही. मग हे लोक विचार करतात की अरे भगवान ने दुनिया बनाई है लेकिन देखो कैसे बनाया है, यहाँ पे कोई रह नहीं सकता, यहाँ पे कोई रह नहीं सकता. पाणी के अंदर आता त्यांना बेसिकली मनुष्य आणि वनस्पती यांच्यामध्ये ते भेद करतात. ते म्हणतात की मनुष्य आहे तोच जीव आहे, बाकी सब काय आहे, निर्जीव आहे. मग आता तुम्ही विचार करा, समजा फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल घेऊया. समजा एका ठिकाणी एका एरियामध्ये 100 वेगवेगळ्या खोल्या आहेत, 100 रूम्स आहेत, ठीक आहे, वेगवेगळ्या रूम. समजा तुम्ही यात्रेला गेलात, से फॉर एक्झाम्पल जर यात्रेला गेलात, तुमचं अकोमोडेशन ठरवलं आपण, 100 रूम्स तुम्हाला दिल्या राहण्याकरता,
ठीक आहे ना, कल्पना चौधरी माताजी. मी आहेत सोबत. ओके ओके. से फॉर एक्झाम्पल 100 रूम्स तुम्हाला दिल्या आणि 100 डिवोट आहेत आपले, से फॉर एग्जाम्पल है ना, आणि तुम्हाला दिसलं की अरे ये 100 रूम में से 99 रूम्स क्या है. आता आपण जेव्हा सर्वात पहिले एंट्री करतो तेव्हा आपल्याला कसं वाटतं की अरे रूम ना एकदम साफ होना चाहिए, एकदम स्वच्छ होना चाहिए. और आता समजा एखादी रूम अनक्लीन असेल, तुम्हाला कसं वाटेल, कैसे होटल वाले हैं यार ये लोग, होटल में भाड़ा भरा, पैसा भरा और रूम देखो कैसा गंदा दिया है ना. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही गेलात आणि 99 रूम्स तुम्हाला अनक्लीन दिसल्या, म्हणजे अनक्लीन भेटल्या 99 है ना, 99. असं होऊ शकतं यात्रेमध्ये, बघून घ्या. आणि एक रूम तुम्हाला क्लीन भेटली. मग आता तुम्ही समजा एखादा असेल, आपल्याला नसेल, समजा बाहेरचं कोणी असेल, ठीक आहे, तुम्ही भक्तिशास्त्रीवाले आहेत ना. एखादा बाहेरचा व्यक्ती आहे, त्यांनी कन्क्लुजन काढलं की अरे 99 रूम अनक्लीन थे और एक क्लीन था, तो एक क्लीन रूम को नहीं देखेगा, 99 अनक्लीन रूम को देखेगा और बोलेगा इसका मतलब यहाँ पे कोई केयर टेकर है ही नहीं, इस होटल में साफ सफाई करने वाला कोई है ही नहीं. हा कन्क्लुजन निघेल ना, बरोबर आहे का नाही. पण आता तुम्ही मला सांगा, हे कन्क्लुजन बरोबर आहे की चुकीचं आहे. 99 रूम घाणेरडे आहेत, एक रूम क्लीन आहे, आणि याच्यावरून त्यांनी कन्क्लुजन काढलं की इधर कोई केयर टेकर है ही नाही. सांगा, सुरेखा धोबळे माताजी, सिंधुदुर्ग वरनं. सिंधुदुर्ग ना, कुठे, मालवण. सिंधुदुर्ग. हा बोला. नाही, केअरटेकर आहे, एक रूम क्लीन आहे ना. पण वोटिंग केली तर 99 रूम्स अनक्लीन आहेत. मग एखादा म्हणेल की अरे 99 रूम अनक्लीन है भाई, एक रूम को किधर देख रहे हो, 99 अनक्लीन है, इसका मतलब यहाँ पे क्लीनिंग करने वाला कोई है ही नहीं. बोला, कुणाला उत्तर द्यायचंय, कोणाला उत्तर द्यायचं नाहीये. इथेच क्लास पॉज झालेला दिसतोय आता. संगीता माताजी, इथे संगीता बरेच आहेत. संगीता बोरसे माताजी, बोला. हरे कृष्ण जी. हा हाय तिथे कोणीतरी प्रभूजी, हा रूम क्लीन करणारे आहेत, एक रूम जरी केलेली आहे तर आहे तिथे कोणीतरी. हा ठीक आहे. मग आता हे असं सर्वसामान्य माणसाचं बुद्धिमत्ता. पण जो तथाकथित ऍडव्हान्स शिकलेला स्कॉलर आहे, तो काय म्हणतो कि एक रूम क्लीन अगर होगा और 99 अनक्लीन रहेंगे, इसका मतलब क्या है, क्लीनर है ही नहीं. कारण तो क्या बघतो, 99 अनक्लीन है, बट एक भी रूम क्लीन करने के लिए आदमी लगेगा ना. सिमिलरली ह्या जगामध्ये किती % लँड आहे, 30% राईट, 70% पाणी आहे ना. आणि त्या 30% मध्ये सुद्धा तुम्ही जर नेपाळला गेलात कधी, पशुपतीनाथ, काठमांडूला, काढू यात्रा आपण तिकडे थंड असतं मे जून मध्ये. मे मध्ये पण थंड असतं तिकडे. से फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही जर नेपाळला गेलात, 70% इज हिली एरिया, 30% इज प्लेन लँड, 30% पण असेल, 20% असेल. किंवा जगात जर तुम्ही बघितलं तरी 70-30 रेशिओ आहे. 70% लँड आहे, सॉरी वॉटर आहे, 30% प्लेन जागा आहे. त्या 30% मध्ये सुद्धा कितीतरी % वाळवंट असेल, डोंगर असतील, आणि काय काय असेल जिथे काही कोणी राहू शकत नाही, किंवा काय कोणी तुम्ही बिल्डिंग, घर, दुकान काय बांधू शकत नाही, शेती करू शकत नाही. मग ह्या सगळ्या लोकांचं लक्ष ह्याच्यावरतीच असतं की देखो दुनिया में डिसऑर्डर कितना है, कुछ भी ऑर्गेनाइज नहीं है. एक ऐसे पर्वत पहाड़ यहाँ सब बन गया, यहाँ घर बनाने के लिए जगह ही नहीं है, या फिर
इतना सारा पानी की क्या जरूरत है, इतना सारा है ना समंदर बनाने का, जहाँ पे इंसान जाके रह नहीं सकता है। एंड दैट्स व्हाई यांचा कंक्लूजन असतं की इतना डिसऑर्डर दुनिया में, इसका मतलब क्या है, ऑर्डर बनाने वाला कोई है ही नहीं। अगर ऑर्डर बनाने वाला होता तो इतना डिसऑर्डर दुनिया में नहीं होता, राईट। पण जसं आपण ते उदाहरण घेतलं की इवन एक रूम जरी क्लीन असेल तरी आपल्याला निष्कर्ष काढावा लागेल नाईलाजाने किंवा कुठल्याही कारणाने की भाई कोई तो है जो एक रूम, आता एक रूम आपोआप तर क्लीन होत नाही ना, आपोआप क्लीन होते का, म्हणजे कोणतरी येऊन झाडू पोछा करून गेला असेल ना। ह्या जगामध्ये समजा तुम्ही कुठेतरी गेलात अशा ठिकाणी जिथे सगळीकडे वाळवंटाच वाळवंट आहे, पण एक तुम्हाला घर दिसलं छोटंसं बांधलेलं, तुम्हाला कंक्लूजन वरती यावं लागेल कि इधर कोई तो है जिसने घर बांध के गया है। घर अपने आप तो बनता नहीं है, उल्टे जो बने हुए घर है वो अपने आप बिखर जाते हैं, टूट जाते हैं विद द पैसेज ऑफ टाइम, वेयर एंड टेयर होऊन जातं। पण बनना तो किसी के बनना है तो किसी को बनाना पड़ेगा, अपने आप तो नहीं बनेगा ना। सो लाईक दॅट या जगामध्ये आपण जर लॉजिकली असं जर विचार केला आणि समजून घेतला आणि सिस्टमॅटिकली सायंटिफिकली जर कंक्लूड केलं तर दिसेल की डिसऑर्डर कितना भी हो, थोड़ा भी अगर जहां पे ऑर्डर है इसका मतलब भगवान एग्जिस्ट करते हैं और भगवान है। जस्ट लाईक एकदा एका डॉक्टरकडे एक पेशंट गेला आणि पेशंट औषध वगैरे घेत होता। डॉक्टर म्हटलं की ये संसार में भगवान है ही नहीं, पेशंट का पोता काढून त्याला ट्रीटमेंट घ्यायची होती। तो म्हटलं ठीक है आप दवाई देते रहो, इंजेक्शन दो, सब कुछ दो। सगळं घेऊन झाल्यावरती मग पेशंट म्हटला अच्छा ठीक है मैं भी एक चीज बताना चाहता हूँ। आप बोले कि भगवान है नहीं, तो इसका कारण क्या है? तो डॉक्टर म्हणाला इस दुनिया में इतना परेशानी है, इतना तकलीफ है, ये है वो है, इसलिए मैं इस कंक्लूजन पे आ गया हूँ कि भगवान है ही नहीं। अगर भगवान होते तो संसार में इतना लोगों को दुख क्यों होता, इतनी तकलीफें क्यों होती, इतना पीड़ा क्यों होता, भगवान है नहीं। तो हा व्यक्ति मतलब पेशेंट होता तो मतलब कि अच्छा संसार में भगवान आप नहीं बोल रहे तो मुझे लगता है कि डॉक्टर भी नहीं है। डॉक्टर मतलब क्या, डॉक्टर कैसे नहीं बोल रहे तुम, अभी तो मैं तुमको दवाई दिया, अभी तो ट्रीटमेंट किया, इंजेक्शन दिया, सब कुछ प्रिस्क्रिप्शन लिख के दिया, ऐसे कैसे डॉक्टर नहीं बोल रहे तुम। पेशेंट मतलब कि वो देखो वो सड़क पे वो आदमी उधर एक खांस रहा है, वो देखो दूसरा आदमी उधर लंगड़ा है, वो देखो आदमी दूसरा उधर उसको पड़ेला है रोड पे ऐसे ही। डॉक्टर मतलब कि वो उधर है, उसको परेशानी है क्योंकि मेरे पास नहीं आता है ना, वो मेरे पास आएगा तो मैं दवाई दूंगा उसको मालूम पड़ेगा डॉक्टर है करके। पेशेंट मतलब कि इसी तरह से संसार में ऐसे कितने सारे लोग हैं जो दुख में है, लेकिन जब भगवान के पास आते हैं और भगवान का नाम लेते हैं, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, तो उनको अनुभव होता है भगवान है, और भगवान कैसे हैं वो भी उनको दिखता है, समझता है। अब अगर आप भगवान के पास आओगे नहीं तो आपको कैसे पता चलेगा भगवान है नहीं है, राइट। सो इट इज ऑन आवर पार्ट, ही आपली जबाबदारी आहे की आपण स्पिरिच्युअलिटी आपल्याला एक्सप्लोर करावी लागते। या जगामध्ये बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या स्वतःहून इनिशिएटिव्ह घेऊन आपल्याला त्या, जसं आपण ईश्वर मिशनमध्ये स्टडी केलं होतं, आपल्याला जर भगवंताकडे जायचं असेल तर आपण स्वतःला पाऊल उचलायला लागेल। भगवंतांनी मार्ग सगळे उडून दिलेले आहेत, शास्त्र आहेत, आचार्य आहेत, अनेक आध्यात्मिक संस्था आहेत, पण आपणच जर त्यांच्याकडे बघितलं नाही, आपणच पाऊल उचलला नाही तर आपण कसं काय त्यांच्याकडे पोहोचणार। आपली जबाबदारी आहे, आपण नाही गेलो तर आणि आपण म्हणणार की अरे है नहीं, इसमें गलती किसका है, हमारा गलती, राईट। सो दॅट्स व्हाय अशा प्रकारे भगवंत इथे आपल्याला समजवण्याचा प्रयत्न करतात की प्रभुपाद की सृजामी या शब्दाचा अर्थ या ठिकाणी उत्पत्ती लावता येणार नाही, आणि जे तथाकथित नास्तिक जे लोक आहेत किंवा मायावादी आहेत यांना भगवंतांनी संधी दिले मिसइंटरप्रेट मॅन्युप्युलेट करायचा शब्दांना, ते तोपर्यंत करू शकतात जोपर्यंत त्यांची भेट एखाद्या भक्ताशी होत नाही। ज्या दिवशी भक्ताशी भेट झाली त्या दिवशी भक्त त्यांना अशा प्रकारे समजू शकतो की कैसे भगवान है और कैसे हम लोग उन भगवान से मिलेंगे तो सुखी हो सकते, राईट। त्यानंतर तुम्ही जर या तात्पर्यामध्ये पुढे पुढे गेलात तर भगवंत पुढे प्रभुपाद पुढे तुम्हाला दिसेल या ऍक्च्युअली या तात्पर्याच्या शेवटला किंवा मध्यभागी पण प्रभुपाद म्हणतात की आता जसं भगवंताने इथे म्हटलेलं आहे की मी अवतार घेतो, मग आता एखाद्याला प्रश्न पडेल की भगवंत का फक्त भारतामध्येच अवतार घेतात का? नाही, भगवंत सगळे अवतार घेतात। तुम्ही मध्यभागी तात्पर्य वाचला तुम्हाला दिसेल पॅराग्राफ आहे ना, पान नंबर 166 मध्ये प्रभुपाद लिहितात, कुठे गेला, येस, भगवंत केवळ भारत भूमीतच अवतरित होत नाहीत,
अवतरित होतात ही वस्तुस्थिती नाही. ते कुठेही आणि केव्हाही त्यांच्या इच्छेनुसार अवतरित होऊ शकतात. प्रत्येक अवतारामध्ये विशिष्ट परिस्थितीमधील विशिष्ट लोक जितके समजू शकतील तितकेच ते धर्माबद्दल उपदेश देतात. पण प्रत्येक अवतारात कार्य सारखेच असते व ते म्हणजे लोकांना भगवत भावनायुक्त होण्यास आणि धर्मतत्वांचे पालन करण्यास प्रवृत्त करणे हे होय. काही वेळा ते स्वतः अवतरित होतात तर काही वेळा ते आपल्या प्रामाणिक प्रतिनिधीला आपल्या पुत्र किंवा सेवक म्हणून पाठवतात किंवा वेषांतर केलेल्या रूपात स्वतःच प्रकट होतात. बघा याच्यामध्ये प्रभुपादांनी किती सांगितलेलं आहे. पुत्र रूपात येतात म्हणजे बेसिकली जीसस क्राइस्ट. आपल्या प्रतिनिधीला पाठवतात म्हणजे बेसिकली श्रील प्रभुपाद. आणि स्वतःला वेश बदलून किंवा स्वतःला लपवून येतात म्हणजे काय, बेसिकली चैतन्य महाप्रभू. राईट. किंवा बुद्ध अवतार. आता बुद्ध अवताराचं पण वर्णन तुम्हाला वरती दिसेल आणि प्रभुपादांनी लिहिलेलं आहे की बुद्ध अवतार कधी झाला, का झाला आणि त्याची कारण तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे. अशा प्रकारे तुम्हाला दिसेल की भगवंत हे प्रत्येक देशामध्ये प्रत्येक मनुष्यांच्या आणि प्राण्यांच्या पशुपक्षींच्या सगळ्यांच्या योने उत्पन्न होतात, सगळीकडे प्रकट होतात भगवंत. असं नाही की फक्त भारतामध्येच भगवंत उत्पन्न झालेले आहेत. आणि भगवंत तेवढंच त्यावेळेला सांगतात जेवढं ते लोकांना समजू शकतं. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जर पुढे गेला थोडं प्रभुपाद पुढे लिहितात, कुठे गेलं, हा त्याच तत्पर लाईनीत पुढे, भगवद्गीतेतील सिद्धांत अर्जुनाला सांगण्यात आले होते तसंच ते इतर उन्नत व्यक्तींना उद्देशून होते. कारण अर्जुन जगातील इतर कोणत्याही प्रदेशातील सामान्य मनुष्यांच्या तुलनेत अत्यंत प्रगत होता. आणि प्रभुपादांचं बघा आता उदाहरण किती छान आहे. 2 + 2 = 4 होतात, बरोबर आहे. 2 + 2 = 4. हा गणिती सिद्धांत ज्याप्रमाणे प्राथमिक विद्यार्थ्याच्या अंकगणित वर्गामध्ये लागू पडतो त्याचप्रमाणे तो सिद्धांत प्रगत विद्यार्थ्याच्या वर्गामध्ये लागू पडतो. तरीही श्रेष्ठ आणि कनिष्ठ गणित असतेच. म्हणून याप्रमाणे भगवंतांच्या प्रत्येक अवतारामध्ये सारखे सिद्धांत शिकवले जातात, पण निरनिराळ्या परिस्थितीनुसार ते श्रेष्ठ अथवा कनिष्ठ असल्याचे दिसून येतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही 2 + 2 हे पहिलीच्या मुलांना शिकवतात, 2री, 3री, 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी टिल जो एंड आहे एज्युकेशनचा, तुम्ही समजा PhD बोला किंवा MPhil बोला, काय पण बोला, तिथपर्यंत 2 + 2 4च होतात. 2 + 2 काय 3 होत नाही. पण तरी सुद्धा समजा आता अल्जेब्रा आहे किंवा जे इक्वेशन 5वीच्या मुलांना शिकवले जातात, A + B = C, जे काय तुम्ही स्टडी करता ते फॉर्म्युले किंवा इक्वेशन्स आणि एखादा एमटेकला अभ्यास करणारा विद्यार्थी दोघांचे सेम असू शकतात का? नाही ना. जो हायर लेवलला गेलेला आहे त्याचे कॉम्प्लिकेटेड असतात ना इक्वेशन्स किंवा उदाहरणं. जो लोअर लेवलला आहे त्याचे सिंपल असतात. पण दोघांनाही 2 + 2 = 4 हा बेसिक सिद्धांत सेमच राहतो, तो बदलत नाही. राईट. त्याच प्रकारे भगवंत प्रभुपाद येथे म्हणतात की गणित जरी सेम असेल पण गणित लोअर लेवल आणि हायर लेवलचे गणित असतात. ज्यांची कॅपॅसिटी आहे समजायची हायर लेवलचं गणित त्यांना ते दिलं जातं. ज्यांची कॅपॅसिटी नाहीये त्यांना सिंपल दाखवलं जातं की बाळा बोल, 2 × 2 = 2, 4 × 2 = 6. त्याला अचानक म्हणणार नाही 15चा बाळा सांग रे आता, बिचारायला ते कॅपॅसिटी नाहीये, पाठ नाही. आणि आजकाल तर कुणाला पाठ पण नसेल, लोक सगळे कॅल्क्युलेटर करतात, त्यामुळे विचारायचं नाही कुणाला. राईट. सो लाईक दॅट प्रभुपादांनी इथे सिस्टमॅटिक सांगितलेलं की भगवंत प्रत्येक ह्याच्यामध्ये अवतरित होतात. राईट. आणि ते देशकाल पात्रानुसार तेवढंच प्रीचिंग करतात जेवढं जरुरी आहे आणि जेवढं लोक समजू शकतात. जसं जीसस क्राइस्ट म्हटले होते की मुझे आपको एक्चुअली बहुत कुछ बताना है लेकिन आप नहीं समझ पाओगे इसलिए मैं नहीं बता सकता. इनफॅक्ट जीसस जेव्हा त्यांना क्रुसिफिकेशन झालं होतं तेव्हा त्या क्रुसिफिकेशन झाल्यानंतर त्या ते काय म्हणतात तुम्ही त्याला, त्या कोफिन किंवा त्या ह्यात ना ते जे डबा असते ज्यात त्याला हे करतात, त्यातनं ते बाहेर निघून जगन्नाथपुरीमध्ये आले होते. असं बरेच हिस्टॉरिकल एव्हिडन्सेस आणि वृत्तांत आहेत. आणि येऊन भगवंतांना भेटले होते. असे बरेच त्याच्या स्टोरीज आणि हिस्ट्रीज आहेत. राईट. बिकॉज ही सन ऑफ गॉड, ते पुत्र आहेत. प्रभुपाद नेहमी तर्क करायचे वेस्टर्न वर्ल्ड मध्ये. जीसस ने कहा है कि आई एम सन ऑफ गॉड, तो अगर ये सन है तो फादर कहीं ना कहीं रहेगा ना. दैट फादर इज कृष्णा. राइट. आपको पता है तो बताओ आप कौन है फादर. आपको पता नहीं तो हियर इज कृष्णा. राइट. सो लाईक दॅट. आणि मग शेवटला तुम्ही जे गेलात लास्टला या तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहितात धर्माच्या उच्च सिद्धांतांचा, लास्टच्या 3 लाईनी, धर्माच्या उच्च सिद्धांतांचा प्रारंभ पुढे सांगितल्याप्रमाणे सामाजिक जीवनातील वर्णाश्रम पद्धतीचा स्वीकार केल्याने होतो. राईट. मग प्रभुपादाने ऍक्च्युअली ते काय केलं, इंट्रोड्यूस वर्णाश्रम धर्म पद्धत. वर्णाश्रम धर्म पद्धत म्हणजे
समाजाची वर्ण आणि आश्रम या दोन भागामध्ये विभागणी करायची. असं का करायची विभागणी? कारण याने मग आपल्या सगळ्यांना स्पिरिच्युअलिटीकडे प्रोग्रेस करण्याकरता सोपं पडतं. आता कसं समजा आश्रम जे आहे, आश्रम म्हणजे बेसिकली टाइम वाइज डिविजन ऑफ अवर लाइफ, कि जिंदगी भर केवल आहार निद्रा भय में तुम फंसे रहने का नहीं. सबसे पहले क्या आएगा? ब्रह्मचर्य आश्रम. 25 साल अच्छा एजुकेशन लो, ट्रेनिंग लो, कल्चर लो. उसके बाद क्या आएगा? चलो अभी अगर विवाह करना है शादी कर लो, विवाह कर लो, नहीं करना है कंटिन्यू कर सकते, करना है कर लो. दैट इज गृहस्थ आश्रम. लेकिन वो भी कितना? केवल 25 साल. ऐसा नहीं कि अभी विवाह हो गया तो अभी मरते दम तक ऐसे रहोगे सोफा में हिलते हुए, जूस पीते हुए, टीवी देखते हुए. नहीं, क्योंकि पहले ट्रेनिंग दिया था. फर्स्ट 25 ईयर्स आपको ट्रेनिंग दिया है कि जिंदगी भर ऐसे रहना नहीं है. तो दैट ट्रेनिंग कम्स ड्यूरिंग द टाइम ऑफ गृहस्थ आश्रम. तो रहेगा गृहस्थ में भी तो सुबह से उठेगा, जब करेगा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. फिर वो तीर्थ यात्रा पे जाएगा अगर आप जाएंगे तो, फिर भक्ति शास्त्र स्टडी करेगा, मंदिर जाएगा. ऐसा नहीं कि दिन भर 24 घंटे केवल काम ही काम कर रहा है ऑफिस में. बराबर है. सो दैट ट्रेनिंग इज गिवन इन द गृहस्थ आश्रम, ब्रह्मचर्य आश्रम. वो ट्रेनिंग आपको गृहस्थ आश्रम में काम में आएगा. और फिर गृहस्थ आश्रम में जो ट्रेनिंग लेंगे, मतलब डिटैच वे में रहेंगे, एंड देन इवेंचुअली यू विल डिटैच एट द एज ऑफ 50. दैट इज वानप्रस्थ. और उसके बाद अगर चाहो तो संन्यास ले सकते हो या फिर उधर ही भगवान का भक्ती करते रहो. तर असं टाइम वाइज डिव्हिजन केल्याने काय होतं की आपल्याला एक स्ट्रक्चर भेटतं कि ये समय में ये करना है, ये समय में ये करना है, ये समय में. ऐसा नहीं कि जिंदगी भर वही चीज आहार निद्रा वही मत उसे फंसे. नहीं, टाइम वाइज डिव्हिजन करो लाईफ का, टाइम टेबल बनाओ. वैसे भी असं आहे की भौतिक जीवनामध्ये सुद्धा टाइम वाइज डिव्हिजन असतंच. असं नाही की आता समजा स्टुडंट लाईफ असते ना, त्या स्टुडंट लाईफ इज कन्सिडर लाईक ब्रह्मचर्य आश्रम. मग मॅरिड लाईफ असते ना, एक हाऊस होल्ड लाईफ, दॅट इज अ गृहस्थ लाईफ. मग माणसं रिटायर तर होतातच ना एक पर्टिक्युलर एज मध्ये. समजा वर्णाश्रम पद्धतीमध्ये 50ला रिटायर व्हायचे, बाहेरच्या भौतिक जगामध्ये 60-70ला रिटायर होतात लोक. नंतर म्हणतात चलो अभी हमें क्या करना है, कुछ नहीं. मग अभी ट्रेनिंग अगर नहीं रहेगा, ब्रह्मचर्य आश्रम में गृहस्थ आश्रम में ट्रेनिंग नहीं लिया होगा, तो वानप्रस्थ में क्या करेंगे? प्रपत म्हणायचे की वो है ना, अमेरिका में लोग जाते हैं किधर, समंदर में जाते हैं और ते काठी पकडून बसतात मच्छी मारायची 4 तास. काय काम धंधा नहीं है, क्या करेंगे? ट्रेनिंग ही नहीं हुआ है ना. या फिर वो जाएंगे टेलीविजन देखते रहेंगे दिन भर. किंवा काही असतात म्हातारे लोक ते जातात फिरायला, थाईलैंड, इंडोनेशिया, यूएसए, कनाडा. क्या करेंगे? जिंदगी में ट्रेनिंग नहीं है. कहाँ जाना है? अभी टाइम तीर्थ यात्रा में जाने का हो गया और ये लोग कहाँ जा रहे हैं? जैसे पिकनिक स्पॉट में जा रहे, जो एक्चुअली आप जब गृहस्थ आश्रम में थे तब जाना था, लेकिन अभी तक एक्सप्लोर कर रहे हैं कि अभी यहाँ जाना है, अभी वहां जाना है, अभी वहां जाना है. राईट. आणि अशा प्रकारे यांचं जीवन काय होतं? नष्ट होतं. सो दिस इज आश्रम, टाइम वाइज डिव्हिजन. आणि दुसरं असतं वर्ण. वर्ण म्हणजे बेसिकली आपल्या सायकोफिजिकल नेचरनुसार स्वतःला एंगेज करणे. ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, वैश्य. आता मी कुणाला काय म्हणणार नाही की कोणी ब्राह्मण आहे, कोणी क्षत्रिय, कोणी शूद्र आहे, कोणी वैश्य आहे. बेसिकली हे 4 क्लासेस म्हणजे बेसिकली आपल्या 4 मेंटॅलिटीज. कोणी इंटेलेक्च्युअल असतात ते इंटेलेक्च्युअल ओरिएंटेड कामं करा. कोणी ब्राह्मणिकल असतात, म्हणजे तेच ब्राह्मणिकल म्हणजे इंटेलेक्च्युअल बेसिकली. तर कोणी असतात बिझनेस माइंडेड, बिझनेस करा. कोणी असतात क्षत्रिय टाईप, तर तुम्ही सैनिक बना, पोलीस बना, ऍडमिनिस्ट्रेटर बना. आणि कोणी असतात सिंपल कि हमको क्या है ना, छोटा बड़ा नौकरी रहेगा, हम ऑफिस में जाएंगे, अपना क्लरिकल काम करेंगे या जो भी है ऑफिस का काम करेंगे, घर आएंगे खुश. तो दिस इज फोर्थ क्लास, दैट इज लेबर क्लास, की सिंपल हमको काम करेंगे तो खुश है, अभी और कुछ नहीं चाहिए. अशा प्रकारे जर लोकांना एंगेज केलं तर त्यांना म्हणजे असं वाटत नाही की अरे मैं चोको भो रहा हूं, बिकॉज एज पर देयर साइकोफिजिकल नेचर दे कैन बी एंगेज्ड. ब्राह्मणिकल काम जिसको करना है ब्राह्मणिकल करो, जिसको क्षत्रिय काम करना क्षत्रिय करो. जबरदस्ती क्षत्रिय को व्यापारी बना के नहीं चलता है ना, या फिर व्यापारी को जबरदस्ती क्षत्रिय नहीं बना के चलता है. सो लाईक दॅट हा बेनिफिट आहे वर्णाश्रम सिस्टमचा, की आपण प्रत्येकाला संधी देऊ शकतो भक्ती करण्याची. अदरवाइज भक्ती करण्याची आणि एक मटेरियली एक स्टेबल लाईफ जगण्याची. जर आपल्या सायकोफिजिकल नेचरनुसार आपण जर एंगेज नसेल तर आपण मटेरियली अनस्टेबल असतो. राईट. जर एखादा ब्राह्मण आहे त्याला म्हटलं की नाही तू व्यापारी बन, तो नहीं बन सकता वो बेचारा. जबरदस्ती कितना दिन करेगा, 2 दिन करेगा, 4 दिन करेगा, अनस्टेबल रहेगा मेंटली. राईट. आणि जे आश्रमनुसार जे आपली डिव्हिजन आहे, ब्राह्मण ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास,
उससे फायदा क्या होता है, सबको अध्यात्म प्रैक्टिस करने का मौका मिलता है, राइट। आज जो गृहस्थ है कल उसको रिटायर होना है और भक्ति करना है तेज, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। उसको मौका है, उसको पता है कि ये टाइम आने पे मुझे रिटायर होना है, और उसको ये भी पता है कि अगर मुझे भगवान की भक्ति करनी है तो ऐसा जरूरी नहीं कि मुझे सन्यासी लेना पड़ेगा, मैं गृहस्थ आश्रम में रह के ले सकता हूँ। अगर मेरा ट्रेनिंग हुआ है ब्रह्मचर्य आश्रम में, या फिर ब्रह्मचर्य आश्रम में नाही हुआ तो आता तुम्ही म्हणाल की आता आम्ही थोडी ब्रह्मचर्य आश्रम मध्ये ट्रेनिंग घेतली आहे, दॅट्स ओके। पण कृष्ण भावनेच्या प्रिन्सिपल तत्वानुसार तर आपण गृहस्थ आश्रम मध्ये सुद्धा राहू शकतो ना ट्रेनिंग घेऊन। मग प्रत्येकाला भक्ती करण्याची संधी भेटते, असं नाही की भक्ती करण्याकरता तुम्हाला संन्यासच घ्यावा लागेल। आणि दॅट्स द एज्युकेशन गिवन टू अर्जुन। अर्जुनाला हे सांगितलं गेलेलं आहे कि अर्जुन आपको अगर भक्ति करना है तो ऐसा जरूरी नहीं कि आपको जंगल में ही जाना है, वन में जाना, नहीं, आप घर में रहो, सुबह सुबह उठो 4 बजे 5 बजे 6 बजे, लेकिन उठो टाइम पे, थोड़ा सा जप कर लो, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। आणि मग तुम्ही तेच कार्य करू शकाल जो एखादा कोण करतोय, एक संन्यासी करतोय, एखादा जो वानप्रस्थ आश्रम मध्ये आहे तो करतोय। अँड लाईक दॅट हे जे डिव्हिजन असतं वर्णाश्रम धर्माचा प्रबोधन, जसं इथे लिहिलेलं आहे, धर्माच्या प्रबोध देतात, धर्माच्या उच्च सिद्धांताचा प्रारंभ पुढे सांगितल्याप्रमाणे सामाजिक जीवनातील वर्णाश्रम पद्धतीचा स्वीकार केल्याने होतो, राईट। सर्वत्र कृष्ण भावनेची जागृती करणे हे अवतार कार्याचे प्रयोजन आहे, अशी भावना केवळ निरनिराळ्या परिस्थितीमध्ये अप्रकट किंवा प्रकट होते, लाईक दॅट। मग आता हे सांगितल्यावरती भगवंत याला अजून पुढे ऍड करतात 8व्या श्लोकामध्ये, वाचा श्लोक नंबर 8, आरती मध्ये वाचा श्लोक नंबर 8। हरे कृष्ण, दंडवत प्रणाम करू शकतो। परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। भक्तांचा उद्धार करण्यासाठी आणि दुष्टांचा विनाश करण्यासाठी तसेच धर्माची पुनर्स्थापना करण्याकरिता मी स्वतः युगायुगात प्रकट होतो। हरे कृष्ण। तर 3 भगवंतांची कार्य दिलेली आहेत, 3 कर्तव्य अवताराची। नंबर 1 प्रोटेक्ट करणे, कोणाला प्रोटेक्ट करणे, साधूंना। परत भक्तांचा उद्धार करण्याकरता, राईट। भक्त म्हणजे ब्राह्मण म्हणजे वैष्णव, एकच कॅटेगरी त्याला समजून घ्या। तर 3 भगवंतांचे फंक्शन अवताराचे, भक्तांचा प्रोटेक्शन करणे किंवा उद्धार करणे, राईट। सेकंड दुष्टांचा विनाश करणे, राईट। आणि तिसरा धर्माची पुनर्स्थापना करणे। या 3 कर्तव्यांना पूर्ण करण्याकरता भगवंत अवतरित होतात। आणि जर ऍक्च्युली काय असतं की भगवंत हे जे काम आहे ते क्षत्रियांना सोपवतात, हे कार्य क्षत्रियांचं आहे। धर्माची जर अधोगती झाली असेल तर रक्षा करायची, दुष्टांना नष्ट करायचं, आणि जे भक्त आहेत किंवा ब्राह्मण आहेत किंवा वैष्णव आहेत त्यांना प्रोटेक्शन द्यायचं। पण कधी कधी असं होतं की या तत्वांना रक्षण करण्याकरता कॉम्पिटंट किंवा प्रभावशाली क्षत्रिय नसतात। अशा वेळेला भगवंत स्वतः क्षत्रियांचं कार्य हाती घेऊन अवतरित होतात। लाईक फॉर एक्झाम्पल परशुराम, जेव्हा परशुरामने बघितलं कि अधर्म फैलल्यावर क्षत्रिय खुद क्या हो गए, पतित हो गए, और क्षत्रिय ही लोगों का संहार कर रहे, तर त्यांनी लगेच अवतार घेतला आणि त्यांनी हे कार्य पूर्ण केलं, राईट। तर हे 3 कार्य आहेत भगवंतांचे। आणि अनेक युगांमध्ये भगवंत काय होतात, प्रकट होऊन अशा प्रकारे भक्तांना प्रोटेक्ट करतात। आणि जर तुम्ही तात्पर्य बघितलात, तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगतात की ऍक्च्युली भगवंत या 3 रोल जे असतात ना, दुष्टांचा विनाश करणे आणि धर्माची स्थापना करणे आणि भक्तांची रक्षा करणे, या 3पैकी सर्वात महत्वाचा याच्यामध्ये जर पार्ट असेल तो आहे भक्तांची रक्षा करणे। आणि स्पेशली भगवंत भक्तांच्या रक्षणाकरता अवतरित होतात, कारण दुष्टांचा विनाश करणे हे भगवंतांना फार सोपं आहे बघायला गेलं तर। शरीरामधली एक जर अवयव इकडे तिकडे झाला थोडा, एखादी नस फुटली, डोक्यात एखादा जर काय छोटासा एक ट्युमर आलं किंवा एखादी कॅन्सर पेशंट निर्माण झाली, गेला तो, याला काय करायची गरज पडत नाही मारण्याकरता भगवंतांना। प्रकृती सक्षम आहे, तर भगवंतांचा मेन रोल नाहीये दुष्टांचा विनाश करणे किंवा धर्माची स्थापना करण्याकरता पण भगवंत एखादा क्षत्रियाला एम्पॉवर करू शकतात। आता जसं भारतामध्ये एम्पॉवर केलं त्यांनी, जे काही लीडर आहेत त्यांना एम्पॉवर केलं, ते लोक करतात प्रोटेक्शन। भगवंताचा मेन रोल आहे भक्तांकरता येतात भगवंत, स्पेशली टू पॅसिफाय हिज डिवोटीज। म्हणून तुम्हाला दिसेल या तात्पर्यामध्ये जर मध्यभागी गेलात तर प्रभुपाद लिहितात,
नास्तिक लोकांबद्दल सांगायचे तर ज्याप्रमाणे रावण आणि कंस या असुरांचा विनाश करण्यासाठी स्वतः भगवंतांना अवतरित व्हावे लागले, त्याप्रमाणे नास्तिक लोकांचा विनाश करण्यासाठी त्यांना स्वतः अवतरित होण्याची आवश्यकता नाही. असुरांचा विनाश करण्यास समर्थ असे भगवंतांचे अनेक प्रतिनिधी आहेत, परंतु आपल्या अनन्य भक्तांच्या सांत्वनार्थ ते विशेष करून अवतरित होतात. कारण असुरी लोक नेहमी भक्तांचा छळ करत असतात. एखादा भक्त जरी असुरांचा नातला घातला तरी असुरांकडून त्या भक्ताचा छळ होतो. उदाहरणार्थ प्रल्हाद महाराज हे छोटे बालक होते, 5 वर्षाचे, भक्ती करत होते, काय प्रॉब्लेम होता? आणि हिरण्यकश्यपूला काहीच प्रॉब्लेम नव्हता. हिरण्यकश्यपूच्या अंडर पूर्ण दुनिया होती, पूर्ण संसार होता. उसमें अगर एक छोटा सा बालक अगर नहीं मानेगा उसकी बात, तो इसमें कौन सी बड़ी बात है ना? समजो आता मुंबईमध्ये तुमची, आता मुंबईची लोकसंख्या करोडो मध्ये, राईट? किती करोड आहे मुंबईची लोकसंख्या? 13 किती करोड आहे? किती आहे? 10, 12, 13 करोड किती करोड आहे मला माहित नाही. तर फॉर एक्झाम्पल 20 करोड आहे, ठीक आहे? 20 करोड मधले जर सगळे भक्त झाले ड्रीम, आणि एक राहिला, एक व्यक्ती जो अभक्त आहे, मग आपल्याला काय प्रॉब्लेम होईल का? आता येतोय आवाज? हरी बोल. ओके, मी याच्या अगोदर काय बोललो तुम्हाला कळलं का? नाही कळलं. म्हटलं मुंबईची लोकसंख्या किती आहे? 20 करोड म्हणाले. अच्छा, तुम्हाला आवाज आला? 2.1 करोड आहे प्रभूजी ऍज पर बुक. ओके, समजा आता एवढ्या लोकांमध्ये किंवा ठीक आहे, जाऊ दे, जास्त मोठं उदाहरण झालं. फॉर एक्झाम्पल आपण जर हे बघूया उदाहरण, तुमच्या सोसायटीमध्ये किती लोक आहेत? बिल्डिंग मध्ये श्रद्धा माता, तुमच्या बिल्डिंग मध्ये किती लोक आहेत अंदाजे? ठाण्यावाला श्रद्धा माताजी, आवाज येत नाहीये? येतो ना आवाज? नाही येते. लोकांना पेशंट. आता येतोय का आवाज? अजून पण येत नाही. हे कॉल करतात ना, ना पेशन्स नाही. आतापर्यंत 50 कॉल झाले असेल मला वाटतंय. मी म्हटलं तुमच्या बिल्डिंग मध्ये किती लोक आहेत? समजा असे फॉर एक्झाम्पल, चला उदाहरण फास्ट फॉरवर्ड करूया. 100 लोक तुमच्या बिल्डिंग मध्ये, ठीक आहे? 100 पैकी समजा 99 लोक भक्त बनले आणि एक अभक्त राहिला आहे. सगळ्यांना आवाज येतोय का? नाही येते? येतोय. समजा 100 लोकांमध्ये 99 भक्त झाले आणि एक जर अभक्त राहिला, तर काय प्रॉब्लेम आहे का आपल्याला? खुश हो ना आपण उलटे, म्हणून यार 100 लोग भक्त बन गए, एक ही तो नहीं बना है, क्या प्रॉब्लम है? पण हिरण्यकश्यपूला प्रॉब्लेम होता. संपूर्ण सोसायटी, संपूर्ण दुनिया त्याच्या अंडर काबीज मध्ये आहे. एक व्यक्ती भक्त नाही वाढला म्हणून त्याला प्रॉब्लेम झाला, राईट? आणि त्याने किती छळ केला प्रल्हाद महाराजांचं, ते सगळं भागवत मध्ये वर्णित आहे. सांगण्याचं तात्पर्य प्रबंधाचं असं इथे आहे की भगवंत स्पेशली अशा भक्ताला पॅसिफाय करण्याकरता या जगामध्ये अवतरित होतात. जस्ट टू पॅसिफाय सच डिव्होटीज. हा त्यांच्या अवताराचं मुख्य कारण आहे. आणि म्हणून तुम्हाला असेल पुढे प्रबंध देतात आणखीन, श्रीकृष्णांची माता देवकी जरी कंसाची बहीण असली तरी तिचा आणि तिचे पती वसुदेव यांचा कंसाने एवढ्यासाठी छळ केला की त्यांच्या पोटी श्रीकृष्णाचा जन्म होणार होता. म्हणून भगवान श्रीकृष्ण मुख्यतः कंसाचा वध करण्यापेक्षा देवकीचा उद्धार करण्याकरता अवतरित झालेत, राईट? पण दोन्ही कार्य त्यांनी एकाच वेळेला केली. सो दिस इज द मेन रिझन वाय लॉर्ड इन्कारनेट्स, राईट? आणि त्यानंतर तुम्ही जर पुढे गेला तर तात्पर्याच्या, तर तुम्हाला आणखीन चैतन्य चरित्रामधले कोटेशन दिसेल की अवतार कशाला म्हणतात. प्रभुपाद लिहितात त्या श्लोकच्या खाली, सृष्टी हेतू यही मूर्ती प्रपंच अवतरे. प्रभुपाद लिहितात तात्पर्य अनुवादमध्ये, भौतिक सृष्टीत प्रकट होण्याकरता भगवत धामातून भगवंतांचा अवतार होतो. याप्रमाणे भगवंतांचे जे विशिष्ट रूप अवतीर्ण होते यालाच अवतार असे म्हटले जाते. असे अवतार भगवत धामात परव्योमत स्थित असतात, जे तेव्हा भौतिक सृष्टीत प्रकट होतात तेव्हा त्यांना अवतार म्हणून संबोधले जाते. आणि अवताराचे असे बरेच काय, पुरुष अवतार, गुणावतार, लीला अवतार, शक्त्याविष अवतार, मन्वंतर अवतार, युगावतार,
असे अनेक अनेक, याचा डिटेल तुम्हाला डिस्क्रिप्शन भागवतमध्ये मिळेल, ते आता आपण इथे घेणार नाही. लाईक दॅट. मग ठीक आहे, आपण इथेच पॉज करूया, कारण माझं सिस्टम पण एवढं इथे हे नाहीये. आणि मग आपण नेक्स्ट मग शुक्रवारी त्याला 9 पासून पुढे स्टार्ट करू. तर बेसिकली आपण आज बघितलं की भगवंत 6व्या श्लोकात सांगतात की मैं अवतरित होता हूं. तो कोई प्रश्न पूछेगा क्यों अवतरित होते हैं, तो उसका उत्तर दिया है 7वें श्लोक में, क्यों अवतरित होते हैं भगवान, है ना. धर्म की ग्लानी जब होती है तो उसको मैं प्रोटेक्ट करने के लिए, और फिर 8वें नंबर मध्ये सांगितलेलं आहे भक्तांचा उद्धार करण्याकरता, दुष्टांचा विनाश आणि धर्माची पुनर्स्थापना करण्याकरता. आपण पुढे बघूया श्लोक नंबर 9 पासून की कशा प्रकारे धर्माची स्थापना करतात आणि या जगामध्ये भक्तांची कीर्ती वाढवतात आणि आपली भक्ती सर्व जनसामान्यांना प्राप्त करून देतात. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद भगवद गीता की जय. कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा 1 मिनिटात, नाही तर अदरवाईज आपण सगळे धुणी भांडणी करायला जाऊ शकता. आहे कुणाला प्रश्न काही? नाहीये. ठीक आहे. सॉरी, थोडा आज माझं सिस्टम, त्याच्यात मी एक नवीन ग्राफिक कार्ड टाकलं होतं, त्यामुळे ते हँग झालं मेन सिस्टम, त्यामुळे ते काम करत नव्हतं. दॅट्स वाय थोडा उलट झालं. बट एनिवेज, ओके. हरे कृष्ण. वांचा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. तुम्हाला बोलायचं काय माताजी? बोला. श्रद्धा माता, तुम्हाला काय बोलायचं आहे का? सेवा कोण जिल्हा माताजी तुम्ही बोलताय, बोला. काय म्हणताय? आपली जी यात्रेची लिंक टाकली ना तुम्ही की नाव आलेली, त्या ग्रुपची लिंक कोणती आहे? ते सगळे मॅनेजर लोक आहेत. तो जे यात्रा आयोजन करण्यामध्ये व्यस्त आहेत, ते तुम्हाला कळवतील यात्रा जेव्हा आयोजन होईल तेव्हा. ते यात्रा पार्टिसिपंटची ग्रुप नाहीयेत, ते मॅनेजर लोकांची ग्रुप आहे, ज्याच्यामध्ये ते लोक डिस्कस करतात अजून की कुठे जायचं, कधी जायचं, केव्हा जायचं, या जन्मात जायचं की पुढच्या जन्मात जायचं. जेव्हा नक्की होईल ना तेव्हा आम्ही तुम्हाला पोस्टाने तिकीट पाठवू आणि त्या तिकिटाला तुम्ही स्वाईप करून या. मग ठीक आहे, काळजी करू नका, पाठवू तुम्हाला. हरे कृष्ण. ओके, ठीक आहे. ओके. हरे कृष्ण. अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. श्रील प्रभुपाद की जय. आपण शुक्रवारी भेटूया. हरे बोल. हरे कृष्ण.